जालन्यातील वालसावंगी येथे आज जनाक्रोशाचा महापूर पाहायला मिळाला। घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते। अत्यंत शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चाद्वारे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला एकच मागणी केली आहे, ती म्हणजे न्याय। दादा काय सांगाल, तुम्ही आज मोर्चात सहभागी झालात, काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी जी घटना घडली ती फार दुःखद आहे आणि फार विचित्र आहे। ज्या आमच्या धर्मबहिणीवर जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चा शांततेत या ठिकाणी केला। प्रशासनाने एकदम योग्य ते गुन्हे दाखल केलेले, पण आमचा अशी मागणी राहील सर्वांची की त्या नराधमाला फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यापेक्षा आमच्याकडे शब्द नाहीये आणि जलद गतीनं फास्ट ट्रॅकनं ती केस लवकरात लवकर तामील करावी आणि लवकरात लवकर तिचा निकाल द्यावा, एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं राहील। बस। किरणराजे कोथलकर, वालसावंगी। या झालेल्या घटनेमध्ये हिंदू तरुणीवर झालेल्या अत्याचाराला, लैंगिक छळाचा या ठिकाणी घटना घडली, त्या निषेधार्थ संपूर्ण गावकऱ्यांनी एक निषेध रॅली म्हणून शांततेत या ठिकाणी काढली आणि या नराधमाला जे गेलेलं कृत्य आहे ते एक आक्षेप म्हणजे ते त्या शब्दात दुर्दैवी आहे। त्याचा आपण कुठेच त्या ठिकाणी त्याचं मोजमाप करू शकत नाही, असं भयंकर कृत्य त्याने केलेलं आहे। त्याला तात्काळ शासनाने त्याचा जलद गतीने त्याचा फास्ट ट्रॅक कायद्यामार्फत कोर्टामध्ये त्याचा निकाल लावावा आणि तत्काळ त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सर्व गावकऱ्यांच्या मागणी आहे। आणि त्याला फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्याला त्याचे सर्व आरोपी, त्याच्या कुटुंबातील सर्व आरोपी, ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कठोरातील कठोर या ठिकाणी शासनाने पाऊल उचललं पाहिजे, अशी या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे। आंदोलकांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की आरोपींनी पीडितेवर केलेल्या अत्याचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो। कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे। पोलिसांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कडक बंदोबस्त लावला होता, ज्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला। D9 न्यूज, सत्याचा आवाज, लोकांचा विश्वास। Shooting.